जी मराठी वाहिनीवर सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. अशातच आप्पे आमची कलेक्टर ही मालिका काही दिवसांपासून चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. मालिकेने काही वर्षांचा लीप घेत ही मालिका प्रेक्षकांसमोर आली आहे. तेव्हापासून ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. मालिकेत आप्पे व अर्जुन यांची ताटातूट झालेली पाहायला मिळत आहे. त्यानंतर 7 वर्षांनी आता हे दोघेही एकमेकांच्या समोर आल्याचं नुकतंच समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. तर एकीकडे अमोल आता मोठा झाला असून बालकलाकार साईराज केंद्र ही भूमिका साकारताना दिसत आहे. तब्बल 7 वर्षांनी अर्जुन व आप्पे समोरासमोर येतात. आप्पेची बदली उत्तराखंडहून पुण्यात झालेली असते. तेव्हा आप्पे अमोलला घेऊन पुण्यात तिच्या बाबांकडे येते. ड्युटीवर जॉईन व्हायला काही वेळ असतो म्हणून ती अमोलला गड किल्ल्याची सफर घडवायचं ठरवते. अमोलही पुण्यात आल्यावर खूप खुश होतो. एकीकडे त्याला असं वाटत असतं की त्याचा बाबा हा पुण्यात हरवलेला असतो. त्यामुळे आता पुण्यात आल्यावर तो व त्याची माँ त्याच्या बाबाला शोधतील असं त्याला वाटत असतं. त्यामुळे अमोल खुश असतो आणि तो त्याच्या माँबरोबर गडकिल्ले फिरायला निघतो. अशातच मालिकेच्या समोर आलेल्या एका प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा प्रोमो मालिकेच्या कथानकाला कलाटणी देणारा आहे. मालिकेच्या ह्या नव्या प्रोमोमध्ये आप्पे व अर्जुन यांची भेट होताना पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की अमोल व आप्पे फिरायला जातात तेव्हा अमोलची टोपी खाली पडते. ती आणायला आप्पे खाली येते. टोपी उचलल्यानंतर आप्पेचा तोल जातो आणि ती खाली पडणार तेव्हा अर्जुन तिला पकडतो आणि तिला आधार देतो. तब्बल 7 वर्षांनी आप्पे व अर्जुन यांची भेट झाली आहे. आप्पेला पाहून अर्जुन म्हणतो, अपर्णा तू इकडे. यावर आप्पे म्हणते, आप्पे नाही म्हणून वाटलं का तुला? यावर अर्जुन म्हणतो, आपल्यात एवढी जवळीक नाही राहिली. यानंतर अर्जुन म्हणतो, अमोल कुठे आहे? मला त्याला भेटायचं आहे. यावर आप्पे रागात म्हणते, त्याला जन्माला घातलं म्हणून तू त्याच्यावर हक्क नाही दाखवू शकत. यावर अर्जुन तिला विचारतो, तू मला अमोलबद्दल सांगणार आहेस की नाही? यावर नाही असं म्हणत आप्पे तिथून निघून जाते. त्यानंतर अर्जुन रागात आप्पे असा आवाज देऊन आप्पेला थांबायला लावतो.